ओके, आपण संख्येनं 5 बघत आहोत. आता आपण प्रश्न क्रमांक 8 बघणार आहोत. त्यात काय सांगितलंय, खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का. म्हणजे तुम्हाला हे आधी डिसाईड करायचं की इथे त्रिकोण तयार होऊ शकतो का. त्रिकोण केव्हा तयार होतो, एक काही अट करा. समजा मग 3 बाजू दिलेल्या आहेत, 4, 5 आणि 6. ओके, तर या त्रिकोणामध्ये ज्या 2 छोट्या बाजू आहेत, 2 लहान बाजू आहेत, त्यांची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आली पाहिजे. मग लहान कोणत्या आहेत, 4 आणि 5, यांची बेरीज किती येते, 9. मोठी आहे 6 पेक्षा, म्हणजे त्रिकोण तयार होऊ शकतो. समजा एक आहे 3, एक आहे 2, ओके, आणि एक आहे 7. तर 3 दिलं किती, 5. 5 मोठे आहेत का 7 पेक्षा, नाही, म्हणजे इथे त्रिकोण होऊ शकत नाही. समजतंय का, त्रिकोण तयार होणारच नाही. ओके, त्रिकोण तयार होण्यासाठी 2 लहान बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा कशी पाहिजे, मोठी पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे तिघांची पण अंतर काढायचे, तिन्ही बाजूंची काढायचे, अंतर काढायचे. तर 2 लहानची बेरीज करायची, ही बेरीज तिसऱ्यापेक्षा मोठी आली पाहिजे, तर मग त्रिकोण काढता येईल आणि मग त्रिकोणाचा प्रकार आपण सांगू शकतो, बरोबर ना. मग अशा वेळेला आपल्याला आधी अंतराचे सूत्र वापरायचे आणि अंतर काढून घ्यायची आहे. चला सुरुवात करूया. अंतराच्या सूत्रानुसार, ओके, आधी आपण काढूया LM. सोपा आहे, जास्त कधी नाही. LM बरोबर वर्गमुळात. आता LM साठी हा x1 y1 आणि हा काय असणार x2 y2. मग x2 वजा x1 डायरेक्ट घेऊया आपण, वजा 5 वजा 6 चा वर्ग अधिक y2 वजा y1 वजा 3 वजा 4 चा वर्ग. ओके, मग आता वजा 5 ते वजा 6, वजा वजा काय होतं, आपण अधिक करतो. 5 ने 6 किती, 11. चिन्ह मात्र तेच, म्हणजे वजा 11 चा वर्ग. वजा वजा काय होतं, आपण अधिक. 3 ने 4 किती, 7. वजा चिन्ह तसंच. आता वजा 11 चा वर्ग किती, 121. 7 चा किती, 49. यांची बेरीज केल्या उत्तर किती येणार, 9 ने 1 10, 0 चा 1, 3 ने 4 7, 170. ओके, म्हणजे आपल्याला LM भेटलाय. LM नाही, डिस्टन्स LM, डिस्टन्स LM. ओके, ते भेटतं वर्गमुळात 170. आता आपल्याला दुसरी बाजू काढायची आहे. दुसरी बाजू काढणार आणि तिसरी बाजू काढणार. ओके, आणि मग आपण त्याच्यावर कंपॅरिझन करणार. चला दुसरी बाजू काढूया. डिस्टन्स MN बरोबर. आता MN साठी काय येणार, MN हा x1 y1 x2 y2, x2 वजा x1 म्हणजे वजा 6 वजा वजा 5, म्हणजे कंसात दोन्ही पण टाकणार, वजा 6 वजा वजा 5 कंसाचा वर्ग. y2 वजा y1 म्हणजे 8 वजा वजा 3, 8 वजा वजा 3 कंसात कंसाचा पूर्ण कंसाचा वर्ग. आता वजा 6 येणार, पहिल्या वजाचं काय होत नाही, या वजामुळे पुढच्या वजाचे काय होतात, अधिक होतात. म्हणजे वजा 5 चे काय होणार, अधिक होणार. अधिक 5 चा वर्ग अधिक 8. या वजामुळे ह्या वजाचे काय होणार, अधिक होणार चा वर्ग. मग वजा 6 आणि अधिक 5 किती, वजा अधिक काय होतं, वजा होतो. 7 5 1 राहिला, मोठे संख्या चिन्ह अधिक 8 ने 3 11 चा वर्ग. सोपं आहे, याचा वर्ग एकच, याचा 121, म्हणजे किती होणार 122. नंबर 2. 11 चा वर्ग किती, 121 ना. समजतंय का. पुढे डिस्टन्स करणार. आता LN. आता LN साठी LN x2 वजा x1 चा वर्ग म्हणजे वजा 6 वजा 6 चा वर्ग. हे वजा 6 आपले वजा सूत्रामधले, हे 6. y2 वजा y1 चा वर्ग म्हणजे 8 वजा 4 चा वर्ग. मग वजा वजा बेरीज होता, आपण 6 6 12, चिन्ह मात्र वजाच ना. वजा 12 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. मग किती होणार, 12 चा वर्ग 144, 4 चा वर्ग किती 16. यांची बेरीज केली तर उत्तर येणार 4 ने 1 5, 160. 6 4 10, 0 चा 1, 4 ने 5 ने 6. ओके, हे नंबर 3. मग आता 1 2 3 म्हणून बघा कोणते 2 अंतर लहान आहेत. हे 170 आहेत, 122 160, हे 2 लहान आहेत. म्हणजे ह्या दोघांची आपण काय करणार, बेरीज करणार. ओके, म्हणजे डिस्टन्स MN मध्ये डिस्टन्स LN आपण काय करणार, मिळवणार. म्हणजे 122 वर्गमुळात 122 अधिक वर्गमुळात 160. आता यांची बेरीज होईल का, तर बेरीज होणार नाही.
आणि वर्गमूळ असेल आणि बेरीज करायची असेल तर वर्गमूळाच्या आतमधले नंबर सेम सेम पाहिजेत, मग याची बेरीज होणार नाही. ज्याला नंबर द्यायचा 4. एकूण काढला आपण 2 व 3 वरून. 2 व 3 वरून हे 4 नंबर आलं. आता हे जे वर्गमुळात 122 आणि 107 ची बेरीज होईल, ही बेरीज या 170 पेक्षा मोठी तर असणारच ना कन्फर्म. इथे 160 आहे, इथे 122 आहे, इथे 170 आहे, म्हणजे त्यांची बेरीज जी आहे ती 170 पेक्षा कशी असणार, मोठीच असणार. म्हणजे करायचं 1 व 4 वरून आपण असं म्हणू शकतो की डिस्टन्स mn अधिक डिस्टन्स ln मोठे आहेत कोणापेक्षा, डिस्टन्स ln पेक्षा. समजते का, या दोघांची बेरीज याच्यापेक्षा कशी आहे, मोठी आहे. हे कसं ठरलं, या दोघांची बेरीज केली, बेरीज होत नाही म्हणून आपण दाखवली नाही, परंतु याची जर बेरीज केली आपण, याची जर आपण काही सॉल्व्ह केलं तर हे याच्यापेक्षा कसं येणार, जास्तच येणार. ओके, कारण सर्व वर्गमूळ आहेत ना, त्याच्यामुळे या दोघांची बेरीज याच्यापेक्षा मोठी असणार. मोठी असणं म्हणजे लिहून दाखवायचं की यांची बेरीज या मोठ्या बाजूपेक्षा कशी आहे, मोठी आहे. याचा अर्थ काय आला, याचा अर्थ हे 3 बिंदू एका रेषेत नाही आहेत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर याची आणि याची बेरीज म्हणजे ही 4 आहे आणि ही 3 आहे, 4 आणि 3 किती 7, आणि ही मोठी बाजू पण 7 असेल तर हे एकरेषीय झाले. आपण शिकलोय ना, एकरेषीय आहेत किंवा नाही तर ठेवा, बरोबर ना. मग हे एकरेषीय मध्ये असतील 3 बिंदू ए बी सी, तर असा त्रिकोण काढता येईल का, नाही. त्रिकोण केव्हा काढता येणार, जेव्हा हा सी बिंदू किंवा बी बिंदू इथे वरती असेल, मग हा त्रिकोण काढू शकतो आपण, असा असा आणि हा असा, बरोबर ना. किंवा बी वरती असेल, म्हणजे ए इथे सी इथे बी वरती आहे, तर हा आपण असा त्रिकोण काढता येतो. म्हणजे त्रिकोण काढण्यासाठी 3 नैकरेषीय बिंदू पाहिजे, एकरेषीय नाही. मग नैकरेषीय बिंदू कसे माहिती म्हणणार, जेव्हा दोघांची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. ओके, दोघांची बेरीज तिसऱ्यापेक्षा कशी असते, मोठी असते, तेव्हा ते बिंदू कोणते असतात, नैकरेषीय असतात. म्हणजे लिहायचं, म्हणून दिलेले बिंदू जे आहेत LMN, म्हणून बिंदू LMN हे कोणते बिंदू आहेत, नैकरेषीय, नैकरेषीय बिंदू आहेत. आणि जर हे नैकरेषीय बिंदू असतील तर या बिंदूतून जाणारा त्रिकोण काढता येतो. म्हणून बिंदू LMN मधून जाणारा त्रिकोण काढता येईल. ओके, किंवा असं वाक्य लिहू शकता की जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील, असं वाक्य लिहा. ते विचारले ना. म्हणून LMN या बिंदूंना जोडणारे रेषाखंड काय तयार करू शकतील, त्रिकोण तयार करू शकतील. ओके, हे त्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर, त्रिकोण तयार करू शकतील का. आता त्रिकोण तयार होत असेल तर प्रकार ओळखायचा आहे. माझा तिन्ही बाजू बघा कशा आहेत, सेम काही दिसतंय का कुठे, काही सेम दिसत नाही. म्हणजे LM समान नाही, MN समान नाही, LN, LM LN LM MN LN हे तिन्ही पण बाजू समान नाही आहेत. एकही बाजू समान नसते त्या त्रिकोणाला कोणता त्रिकोण म्हणतात रे. म्हणून त्रिकोण तयार होणारा त्रिकोण, तयार होणारा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल, विषमभुज. त्रिकोणाचा प्रकार विषमभुज असेल. विषमभुज त्रिकोण असेल. समजलं एवढं, काय डाऊट पक्का. तर अशाच प्रकारे सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन मध्ये करायचं आहे, पण थर्ड क्वेश्चन मी दाखवतो पण ते वर्गमूळातले आहे. सेकंड तुम्हाला होमवर्क आहे, 8व्या मधले पहिला आहे, दुसरं तुम्हाला होमवर्क आहे, तिसरं मी दाखवलं होता. ओके, बघून घेऊया. तिसऱ्या प्रश्नामध्ये थोडासा वर्गमूळ दिलेला आहे, बाकी काही टेन्शन नाही आहे. फक्त थोडंसं तुम्हाला ते एक्स अधिक वायचा वर्ग असं करतो आपण, ए अधिक बीचा वर्ग, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, त्या पद्धतीने आपल्याला हे करावं लागणार आहे. चला बघूया आपण
पहिले आपण काढणार अंतराच्या सूत्रानुसार, सर्वांची अंतर काढणार अंतराच्या सूत्रानुसार. पहिलं आपण काढणार डिस्टन्स एबी. एबीचं काय x2 वजा x1. एबी साठी हा x2 हा x1 म्हणजे वजा वर्गमुळात 2 हे आपले वजा परत वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 चा वर्ग. सेमच आहे राईट ना, सेम आहे म्हणजे सेम सेम आलं. ओके, x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. माझं विस्तार करूया आपण. हे सेम सेम असल्यामुळे कॉमन येणार, वजा वजा असल्यामुळे बेरीज येणार. बेरीज कोणाची होणार, त्याच्या बाहेर जे सहगुणक असतात त्यांची. म्हणजे हे 1 ने 1 2 म्हणजे वजा 2 वर्गमुळात 2 चा वर्ग. सेम इथे पण तेच येणार 2 वर्गमुळात 2 चा वर्ग. मग वजाचा वर्ग काय असतो, अधिक असतो. 2 चा किती होणार 4 गुणिले वर्गमुळात 2 चा वर्ग किती 2 अधिक सेम इयर 4 गुणिले 2. 4 ने 8 अधिक 8 8 ने 8 किती होणार 16. हे झालं पहिलं. काही कन्फ्युजन, मला ते वाटत नाही काही कन्फ्युजन असेल, समजतंय सर्व नक्की. ओके, आता डिस्टन्स बघूया बीसी बरोबर वर्गमुळात. बीसी साठी हा x1 y1 x2 y2. ओके, म्हणजे वजा वर्गमुळात 6 वजा वजा वर्गमुळात 2 चा वर्ग आहे ना, अधिक वर्गमुळात 6 वजा वजा वर्गमुळात 2 चा वर्ग. कन्फ्युजन नको हा. वजा वर्गमुळात 6 हे पण वजा असल्यामुळे दोघांना पण कंसात टाकलं. ओके, वजा करून ते कंसाचा पूर्ण वेळेला हे वर्गमुळात 6 बाहेर दे, वजा वजा वर्गमुळात 2 हे कंसात टाकले. ओके, आता याला कंसात बाहेर काढलं. हे वजा वर्गमुळात 6 असं जाणार, वजा वजा काय होणार अधिक होणार वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक वर्गमुळात 6 वजा वजा अधिक वर्गमुळात 2 चा वर्ग. याला a अधिक b चा वर्ग कसा होता आपण त्याच पद्धतीने करायचं. पहिल्याचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, याच पद्धतीचा उपयोग करायचा आहे. ओके, मग पहिलं पद आहे वजा वर्गमुळात 6 त्याचा वर्ग काय होणार अधिक वर्गमुळात 6 चा वर्ग आहे. कोणत्याही वर्गमुळाचा जो वर्ग असतो हा तीच संख्या काय येते बाहेर येते, म्हणजे हे 6 येणार. वजा अधिक वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे 2 वर्गमुळात 12 अधिक याचा वर्ग 2. सेम इयर इथे पण तेच, याचा वर्ग 6 अधिक असल्यामुळे अधिक 2 वर्गमुळात 6 ने 12 2 गुणिले वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2. समजलं का, ह्यांचा गुणाकार होणार 6 ने 12 आणि 2 बाहेर अधिक याचा वर्ग किती 2. हे वजा 2 वर्गमुळात 12 अधिक 2 वर्गमुळात गेले म्हणजे राहिले काय 6 आणि 2 8 आणि 7 14 आणि 2 16. नंबर 2 याचं उत्तर गेलं वर्गमुळात 16 आलं. समजलं एवढं काय डाऊट. तिसरा बोलूया डिस्टन्स एसी काढूया. डिस्टन्स एसी साठी पण तेच सेम इथे पण आहे. वजा वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 2 चा वर्ग. विस्तार सेम, पहिल्याचा वर्ग अधिक असतो 6 वजा वजा अधिक 2 गुणिले वर्गमुळात 6 गुणिले 2 6 ने 12 आणि याचा वर्ग अधिक असणार. याचा वर्ग अधिक अधिक वजा वजा 2 गुणिले वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 12 अधिक 2 हे गेले आणि किती बघा 6 आणि 2 8 आणि 7 14 आणि 2 16 झाले. समजलं इथे. मग ते लहान कोणते मोठे कोणते कोणतंच नाही, कोणत्याही दोघांची बेरीज करा, कुठच्याही दोघांची करा. माहिती लिहायचं म्हणजे इथे डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर वर्गमुळात 16 अधिक वर्गमुळात 16 1 व 2 वरून. यांची बेरीज करणार 1 वर्गमुळात 16 1 वर्गमुळात 16 करणार 2 वर्गमुळात 16. यांची बेरीज झाली कारण की आतमध्ये नंबर सेम आहेत, मगाशी नंबर सेम नव्हते. मग 3 2 3 व 4 वरून काय दिसणार 3 व
4 वरून आपण असं म्हणू शकतो की ही बेरीज जी आहे त्याच्यापेक्षा कशी आहे मोठी आहे म्हणजे डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी मोठे आहेत डिस्टन्स ए सी पेक्षा. म्हणजे जर मोठे असतील तर आपण त्रिकोण तयार करू शकतो. याचा अर्थ बिंदू कसे आले म्हणून बिंदू ए बी सी हे नैक रेषीय बिंदू आहे. आणि नैक रेषीय बिंदू असल्यामुळे या बिंदूंना जोडणाऱ्या जे रेषाखंड आहेत म्हणून बिंदू ए बी सी यांना जोडणारे रेषाखंड काय तयार करतात त्रिकोण तयार करतील. ओके मग त्रिकोण तयार होणार. मग कोणत्या प्रकारचा असणार बघा जरा. याच्यामध्ये एबीचं जेवढे डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स बीसीचं आहे. म्हणजे एबी बीसी आणि एसी कसे आहेत सेम सेम आहेत. म्हणून तयार होणारा त्रिकोण हा कोणत्या प्रकारचा असेल यस तयार होणारा त्रिकोण हा समभुज त्रिकोण असेल. समजा विदाउट पक्का. पुढचा सोपा एकदम. पी आणि क्यू दोन बिंदू दिलेत. या बिंदून जाणाऱ्या रेषेचा चढ माहिती आहे आणि त्याची किंमत करायची. आपण असं काही बघितलेलं आहे रेषेच्या चढामध्ये म्हणजे 5.3 मध्ये शेवटी दोन गणित होती. त्याचं मी एक केलं होतं तुम्ही पण एक केलं होतं राईट ना. सोपं आहे. तर काय होणार रेषेचा चढाचा सूत्र वापरणार. रेषा कोणती इथे पी क्यू रेषा पी क्यूचा चढ. ओके काय येणार पी क्यूचा चढ सूत्र लिहा. काय प्रॉब्लेम y2 वजा y1 छेद x2 वजा x1 म्हणजे हा x1 हा y1 हा x2 हा y2. पी क्यूचा चढ किती आहे 1/2 बरोबर. y2 किती आहे तर k वजा y1 किती आहे वजा 3 म्हणून कंसात टाकले. x2 किती आहे 4 x1 किती आहे वजा 12 म्हणून ते कंसात टाकायचे. माझे कंस सॉल्व करा. वजा वजा अधिक 3 वजा वजा अधिक 12 1/2 बरोबर k अधिक 3 छेद किती 16 तिरकस गुणाकार 16 एके 16 बरोबर. 2 ने k अधिक 3 ला गुणणार ना. ओके 2 ने k ला पण गुणायचं 2 ने 3 ला पण गुणायचं. 16 बरोबर 2k अधिक 6 म्हणजे अधिक 6 इकडे काय होणार वजा होणार. म्हणजे 16 वजा 6 बरोबर 2k. 16 तून 6 गेले 10 राहणार राईट. 16 तून 6 गेले 10 राहणार. 2 गुणिले होतील भागिले होणार. म्हणजे केचं उत्तर किती ना 5. सोपं आहे असं नाही झालेलं आहे. त्याच्यामुळे काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. इझी आहे. कळलं काय डाऊट लिहून घ्या. नेक्स्ट समज आपल्याला सांगितलं की ए बी आणि सी हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. तर त्यांच्या मध्यकांच्या लांबी काढायचे. लांबी म्हणजेच आपल्याला अंतर काढायचं. लांबी म्हणजेच काय करायचंय आपल्याला अंतर काढायचं. कोणाचं मध्यकांचं. ओके म्हणजे मध्यकांचा जे 2 पॉइंट आहे ते माहिती पाहिजे. सिंपल आहे बघूया. त्रिकोण आहे एबीसी आपण एक त्रिकोण काढला. ए वजा 1 1 बी 5 वजा 3 आणि सी 3 5. मध्यगा म्हणजे काय त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू. शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्याला म्हणतात मध्यगा. त्याला नाव पी. मग अशा किती मध्यगा असतात एकच असते का नाही. ए मधून जाणारी 1 बी मधून जाणारी 1 आणि सी मधून जाणारी 1 सर्व मध्यकांच्या लांबी काढायच्या आहेत. माझे आपण एक एक जोडूया. सर्व एकदम जोडूया. आधी मग एपी जोडला. ओके पी चे निर्देशक माहित नाहीत. मग समजा आपण ते काय घेऊया एक्स वाय. ओके मध्ये सर्व ते माध्यमांची नावं लिहावी लागणार आपल्याला. समजा आपण इथे काढली बी क्यू आणि हा काढला आर. ओके आता इथे जायचं त्रिकोण एबीसी मध्ये म्हणजे एपी
बी क्यू आणि रेख सी आर या काय आहेत, मध्यगा आहेत. ओके, एपी बी क्यू आणि सी आर या काय आहेत, मध्यगा आहेत असं आपण मानूया, म्हणजे आहेच ते. आता मध्यगा असल्यामुळे आपण सुरुवात करूया एपी पासून. ओके, समजा पी बिंदूचे निर्देशक एक्स वाय आहेत. आता एपी ची लांबी करायची असेल तर ए तर माहिती आहे मला, पी फक्त आधी काढायला लागणार. पी हा बीसी चा मध्यबिंदू आहे. मग आपण इथे मध्यबिंदू सूत्र वापरून पी चे निर्देशक काढू शकतो, बरोबर ना. मग पी बिंदू निर्देशक एक्स वाय म्हणलं आणि बिंदू पी जो आहे हा बाजू बीसीचा काय आहे, मध्य बिंदू आहे. पी हा बाजू बीसीचा काय आहे, मध्यबिंदू आहे. म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार ओके, पी चे निर्देशक करायचे आहेत. म्हणजे आपण एक्स काढणार, एक्स साठी काय आणणार, x1 अधिक x2 छेद 2 आणि y साठी काय आणणार, y1 अधिक y2 छेद 2. ओके, म्हणजे पी च्या संदर्भात x1 येणार 5, y1 येणार -3, x2 3, y2 5, म्हणजे 5 अधिक 3 छेद 2 म्हणजे 8 छेद 2, म्हणजे उत्तर इथे येणार 4. आणि y साठी काय येणार, -3 अधिक 5 छेद 2, 5 आणि 3 म्हणजे 2 छेद 2, म्हणजे उत्तर इथे येणार 1. म्हणजे आपल्याला पी बिंदूचे निर्देशक सापडलेले आहेत 4 आणि 1. मग पी सापडल्याच्या नंतर आपण एपी ची लांबी काढू शकतो. म्हणून डिस्टन्स एपी बरोबर, किंवा आधी सर्व मध्यबिंदू काढून घ्या आणि मग सर्व डिस्टन्स काढा, तसं पण जाईल ना. तसंच करूया आपण. ओके, आधी सर्व मध्यबिंदू काढून घेऊया. आता पी काढला, आता जायचं त्याचप्रमाणे क्यू हा रेख बी क्यू ही मध्यगा, म्हणजेच बिंदू क्यू जो आहे हा कोणाचा मध्यबिंदू असेल, एसीचा मध्यबिंदू. म्हणून क्यू बिंदूचे निर्देशक आपण डायरेक्ट असं पण देऊ शकतो, x1 अधिक x2 छेद 2, y1 अधिक y2 छेद 2. म्हणजे एक्स आणि वाय असं वेगवेगळं लिहिता आपण असं लिहिलं तरी चालतंय. समजलं, असं लिहा किंवा असं लिहा, दोन्ही पद्धती दाखवतो. दोघांपैकी एक पद्धत फॉलो करा. इथे सुद्धा पी हे कंसात घेतलं असं तरी चाललं असतं. ओके, मग क्यू बरोबर, मग क्यू साठी x1 y1 x2 y2, हा x1 y1 x2 y2 वजा 1 अधिक 3 छेद 2 आणि y साठी 1 अधिक 5 छेद 2. मग क्यू बरोबर 3 ने केला 2 छेद 2, 5 ने 1 6 छेद 2, म्हणजे किती उत्तर येणार, 2 के 2 32 6, म्हणजे 1 आणि 3. क्यू चे निर्देशक पण सापडलेले आहे. तसं आर चं काढूया. रेख सी आर ही सुद्धा त्रिकोण एबीसी काय आहे, मध्यगा आहे. तसेच रेख सी आर ही पण मध्यगा आहे. म्हणजे आर हा रेख एबी चा काय आहे, मध्य बिंदू आहे. म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार इथे लिहिलं होतं, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आर काढण्यासाठी पुन्हा तेच x1 अधिक x2 छेद 2 आणि y1 अधिक y2 छेद 2. ओके, मग आर काढून घेऊया आपण. आर साठी हा x1 y1 हा x2 y2, म्हणजे वजा 1 अधिक 5 छेद 2 आणि 1 वजा 3 छेद 2, म्हणजे अधिक वजा शेवटी काय असणार, वजाच ना. या अधिक वजा काय होणार, वजा होणार. आपण डायरेक्ट घेऊया 1 वजा 3 छेद 2. मग 5 ने केला 4 छेद 2 आणि हे वजा 2 छेद 2. आणि इथे केले 2 आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह 2 के 2 2 4, म्हणजे आर चं उत्तर आलं आपलं 2 आणि वजा 1.
सो पी चे निर्देशक सापडले, क्यू चे निर्देशक सापडले आणि आर चे सापडले. आता डिस्टन्स काढायचंय. मग पहिलं डिस्टन्स काढायचं. डिस्टन्स एपी. डिस्टन्स एपी काढणार. मग एपी पी किती आहे 4 पी किती आहे 4 आणि ए किती आहे -1 x2 - x1 चा वर्ग म्हणजे 4 वजा 1 चा वर्ग अधिक y2 - y1 चा वर्ग 1 - 1 चा वर्ग. काय कन्फ्युजन आहे का? बघा पुन्हा सांगतो. आपल्याला मध्यगांची लांबी काढायची आहे. मध्यगांची लांबी काढण्यासाठी आपल्याला मध्यबिंदू पाहिजे. मध्यबिंदू कोणते पी क्यू आर. मध्यबिंदू काढण्यासाठी मध्यबिंदू सूत्र वापरायचं. पी कोणाचा मध्यबिंदू आहे बीसीचा म्हणून ते असं लिहा किंवा असं लिहा. मला वाटतं हे सोपं आहे बघा हे बरोबर. मग हे असं लिहिलं तरी चालेल. मग तो पी चे निर्देशक काढून घेतले जसे क्यू चे काढले आर चे काढले मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. आणि मग पी क्यू आर भेटल्याच्या नंतर एपी काढायचा, बीक्यू काढायचा आणि सीआर काढायचा. मी आधी एपी काढतो. मग एपी साठी काय करणार हा x1 y1 हा x2 y2 4 वजा 1 चा वर्ग 1 वजा 1 चा वर्ग. मग तिथे काय येणार 4 वजा अधिक 1 चा वर्ग अधिक 0 चा वर्ग. मग 4 ने 1 5 5 चा वर्ग 0 गेला. मग 5 चा वर्गाचा वर्गमूळ काय ना उत्तर 5. किंवा x ते वाढवायचे असेल तर असं लिहा 25 आणि 25 चा वर्गमूळ किती 5. म्हणजे एपी सापडला. आता डिस्टन्स काढणार बीक्यू मग काय काढणार सीआर. ओके. आता हे मी थोडंसं रफ करतो आणि काढतो. समजतं का? आता आपण काढूया डिस्टन्स बीक्यू. तुम्ही डिस्टन्स सीआर करा मग. ओके. मग डिस्टन्स बीक्यू बरोबर वर्गमुळात बीक्यू बघा क्यू किती काढले आपण 1 आणि 3 x2 - x1 चा वर्ग 1 - 5 चा वर्ग अधिक 3 वजा 3 चा वर्ग. मग 1 - 5 किती -4 चा वर्ग 3 वजा अधिक 3 चा वर्ग. मग इथे किती 16 3 3 किती 6 6 चा वर्ग आहे 36 36 ने 16 किती 52. याची विस्तार करा 13 - 52 बरोबर ना. 52 चे अवयव पाडायचे 2 1 2 2 4 2 12 2 1 2 7 13 1 13 2 2 चा एक ग्रुप मध्ये हे 2 वर्गमुळात 13. हे उत्तर आलं बीक्यूचं. आणि तसंच तुम्ही सीआर काढू शकता की नाही. डिस्टन्स सीआर तुम्हाला काढायचा आहे. सीआर आर किती काढला आपण 2 वजा 1 आणि x2 - x1 y2 - y1 चा वर्ग घेऊ शकता. असं काय टेन्शन नसतं. x1 y1 हा घ्यायचा की तो घ्यायचा कोणताही घेऊ शकता त्याचा काही इश्यू होत नाही. कळलं इतकं? काही डाऊट? पुढचं बघूया. थोडस महत्वाचं आहे पण बीईएफ हे त्रिकोणाच्या बाजूंचे मध्यबिंदू दिले तर लक्ष द्यायला व्यवस्थित. हे काय आहे त्रिकोणाच्या बाजूंचे मध्यबिंदू आहेत. त्रिकोणाचे बिंदू नाही आहेत ते. काढला त्रिकोणाच्या नावाला डीएफ नाही यायचं. तुम्ही दुसरं काय लिहा एबीसी लिहा पण एबीसी डीएफ इकडे येणार. हा इथे डी हा मध्यबिंदू ई आणि हा मध्यबिंदू एफ. ओके. मग याचे निर्देशक तुम्हाला माहिती आहेत. एफ आहे 2 वजा 2 ई आहे 8 5 आणि डी आहे -7 6. हे माहिती आहेत तुम्हाला. ओके. हे मध्यबिंदू आहेत म्हणजे यांना जोडणारे रेषाखंड जे असणार त्यांना आपण मध्यगा म्हणणार. बरोबर आहे. आणि हा आहे गुरुत्व मध्य म्हणजे आपल्याला काय संपात बिंदू. मध्यगा संपात बिंदू त्याला नाव दिलं आपण जी. समजलं एवढं? काय डाऊट? ओके. मग एबीसी माहित नाही. मग एबीसी ला आपण मानूया काहीतरी x1 y1 बी ला मानूया x2 y2 आणि सी ला मानूया x3 y3. मध्यगांच्या आपल्या बाजूंचे सर्वांचे मध्यबिंदू माहिती असल्यामुळे मध्यबिंदूच्या सूत्राचा उपयोग करायचा आहे. ओके. समजलं एवढं? चला सांगूया. दिलायचं अगदी बिंदू डी ई व एफ आधी ते एबीसीची नाव घेऊया. समजा ए x1 y1 बी x2 y2 व सी x3 y3 आहे.
ओके, मग पहिलं याचं डी हा बीसीचा काय आहे मध्यबिंदू, हा याचा मध्यबिंदू. ओके, डी वजा 7 6 किंवा असा बिंदू डी हा रेख बीसीचा काय आहे मध्यबिंदू आहे. म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार ओके, मग वापरायचं सूत्र काय येणार, त्यासाठी काय येणार, एक्स साठी x1 अधिक x2 छेद 2. मग एक्स किती आहे तर वजा 7 आहे, बरोबर. x1 x2 नाही सॉरी, यासाठी काय येणार x2 आणि x3 येणार ना, x2 अधिक x3 छेद 2, y2 अधिक y3 छेद 2, बरोबर आहे. x2 अधिक x3 छेद 2 मधून भागिले होते, तिकडून येणार गुणले होणार, म्हणजे वजा 14 बरोबर x2 अधिक x3 हा नंबर 1. ओके, तसंच y साठी करायचं, मग समोर जागा समोर करा किंवा याच्या खाली करा. ओके, समोर जागा असेल तर समोर लिहायचं, नाही तर मग खाली लिहायचं. y बरोबर y2 अधिक y3 छेद 2. y किती आहे 6, y2 y3 माहित नाही, छेद 2, दोन्ही याला गुणलं तर येणार 12, म्हणजे y2 अधिक y3 किती आले 12, हे नंबर 2. जसं आपण डी साठी सूत्र वापरून ही 2 समीकरणं बनवली, तसंच प्रत्येक बिंदूसाठी अजून 2 बनवणार, म्हणजे एकूण 6 समीकरणं बनणार. कळलं एवढं काय डाऊट याच्यात? ओके, आता आपण पुढचं घेऊया. ई हा बिंदू, ई हा रेख एसी चा काय आहे मध्यबिंदू आहे. मग ई हा एसी चा मध्यबिंदू असल्यामुळे इथे येणार x बरोबर x1 अधिक x3 छेद 2. ओके, मग x किती आहे यांचा 8, x म्हणजे हाच ना xy, हा xy हा xy. ओके, 8 बरोबर x1 अधिक x3 छेद 2, म्हणजे दोन्ही याला गुणलं 82 16, x1 अधिक x3 याला नंबर द्या 3. y साठी समोर जागा समोर लिहा किंवा खाली लिहा, काय प्रॉब्लेम नाही. मग y साठी काय येणार y1 अधिक y2 छेद 2, y किती आहे 5, मग y1 अधिक y3 y1 y3 छेद 2, 2 गुणिले 5 किती होणार 10 होणार, हे नंबर 4. समजलं ई च. आता एफ च बोलूया. बिंदू एफ हा रेख एबी चा मध्यबिंदू आहे. मग एफ हा एबी चा मध्यबिंदू असल्यामुळे सरळ परत तेच एक्स बरोबर काय होणार x1 अधिक x2 छेद 2, आणि y बरोबर काय येणार y1 अधिक y2 छेद 2. x किती आहे 2 बरोबर x1 अधिक x2 छेद 2, बेरीज 4 बरोबर x1 अधिक x2, हे नंबर 5. आणि y साठी काय येणार y बरोबर y1 अधिक y2 छेद 2, y किती आहे -2 आहे ते -2 बरोबर y1 अधिक y2 छेद 2, बेरीज 4 म्हणजे वजा 4, y1 अधिक y2, हे नंबर आले 6. समजलं? असं काही गरज नाही इथे डी आला पाहिजे, डी इथे आला तरी चालेल, DEF किंवा DEF काही चालतो, त्याचा काही इश्यू होणार नाही. ओके, आता याच्यामध्ये फक्त एक्स एक्स वाले जे आहेत ना त्यांची बेरीज करा, मग वाय वाय वाल्याची बेरीज करा. मग एक्स म्हणजे 1 3 आणि 5. समीकरण 1 3 व 5 यांची बेरीज करू. मग बेरीज करताना संख्यामध्ये संख्या मिळवा, म्हणजे वजा 14 अधिक 16 अधिक 4 बरोबर x2 अधिक x3 अधिक x1 अधिक x3 x1 अधिक x3 अधिक x1 अधिक x2. दिसत नसेल तर खाली लिहा आपण, इथे लिहितो मी x2 अधिक x3 अधिक x1 अधिक x3 अधिक x1 अधिक x2. ओके, समज एवढा. यांची बेरीज करा. 16 4 20, 20 म्हणून 14 गेले 6 राहिले. ओके,
इज इक्वल टू हे किती वेळा बघा x1 दोनदा x2 दोनदा मग सर्व दोनदा दोनदा 2x1 2x2 2x3 मग सर्वांना 2 ने भागूया म्हणजे आपलं समीकरण काय होते हे आधी लिहिलं मी x1 अधिक x2 अधिक x3 बरोबर बेसिक 6 2 ने भागलं ना बेसिक 6 वेळ केले ओके हे नंबर बनला आता 7 ओके 2 ने भागू 2 ने भागायचं आहे समजलं एवढं आता असं y काढायचंय ओके असं रफ करू इथे चालेल ना मग हे सर्व रफ करतो मी त्या तर y काढायचंय तर y कसा काढणार सेम अगेन 2 4 आणि 6 ची बेरीज करणार 2 4 आणि 6 यांची बेरीज करूया 2 4 व 6 यांची बेरीज करू हे म्हणजे 12 अधिक 10 अधिक अधिक वजा 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 4 बरोबर y2 अधिक y3 अधिक y1 अधिक y3 अधिक y1 अधिक y2 बरोबर आहे मग 12 10 22 22 ने 4 गेले 18 4 गेले 6 12 18 इथे 2 y1 2 y2 2 y3 2 ने भागा प्रत्येकाला म्हणजे काय येणार y1 अधिक y2 अधिक y3 बरोबर 2 9 18 7 8 राईट ना 6 झाले होते ते 7 आणि हा एक 8 2 ने भागू समजलं एवढं काय डाऊट तुम्हाला आता आयडिया मिळाली असेल ना मी काय केलं ते x1 अधिक x2 अधिक x3 मिळाला आपल्याला गुरुत्व मध्यगा संपात बिंदू हेच लागतं ना सूत्र काय मध्यगा संपात बिंदू सूत्र x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 आता लिहूया आपण म्हणून मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार जी त्या त्रिकोणामध्ये मध्यगा संपातला जी नाव द्या जी बरोबर मी डायरेक्ट सूत्र इथं आतमध्ये x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 आणि y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 ओके समजलं का असं लिहा किंवा मग तुम्हाला सेपरेट पाहिजे असेल सेपरेट लिहा कसं x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 ओके बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 किती रे तुम्ही काढलात 3 छेद 3 3 एक 3 3 एक 3 म्हणजे x चं उत्तर आलं 1 आणि y साठी काय येणार y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 ते किती आहे 9 छेद 3 म्हणजे उत्तर येणार 3 म्हणून जी मध्यगा संपात बिंदू जी चे निर्देशक मध्यगा संपात बिंदू जी चे निर्देशक तिथे येणार 1 आणि 3 समजलं एवढं माहित नक्की